थेट जाऊयात महाडमध्ये. जितेंद्र आव्हाड सध्या चौदार तळ्यावरती आंदोलन करतायत. आपण आलोय कशासाठी? नाही, आता ज्यांनी आपल्यासमोर भाषण केलं आणि आपल्याला संबोधित केलंय ते दुसरे तिसरे कोणी नसून ज्यांच्या आजोबांनी महाड नगरीत तेव्हा सुरबा नाना टिपणीस यांचे वय अवघे 27 वर्ष होते. ज्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं तेव्हा बाबासाहेबांचं वय 38 वर्ष होतं, 37 किंवा 38 वर्ष. अशा तरुणांनी एकत्र येऊन पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो. आणि त्याच्यामध्ये सुरभा नाना यांनी, भाई अनंतराव चित्रे यांनी, अनेक समाज बांधव होते, ते सगळे सवर्ण होते, सीकेपी आहेत, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, या समाजातल्या ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला विरोध केलाय. आणि मनू हा किती विकृत होता याचे काही उदाहरणं मी आज आणलेली आहेत. आणि खास करून स्त्रियांना मला सांगायचंय, स्त्री कुठल्याही ह्याच्यातली येतो. शय्या सनमलंकार काम कोध मनजर नार्जव द्रोह भाव कुचर्या च स्त्रियोभ्यो मनुकल्पयतः, म्हणजे विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून, स्त्रियांना लिहिलेलं आहे, विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून झोपा काढणे, दागिन्यांचा मोह, बसून राहणे, क्रोध, काम, भावना, वासना, द्वेष, निंदा या गोष्टी मनूने स्त्रियांना दिलेल्या आहेत. म्हणजे मनू म्हणतो या स्त्रिया अशा असतात. दुसरं, अविद्वांस समल लोके विद्वांस मापी वा पुन्हा प्रमदा हेतुपत नेतू काम क्रोध वा वशानुगम. या श्लोकाचा अर्थ असा की नट्टापट्टा करून पुरुषांना बिघडवणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. म्हणून ज्ञानी माणसं त्या वाटेला जात नाही. शिवाय स्त्रिया शरीराच्या क्रोध, काम अशा विकारामुळे ज्ञानी अज्ञानी पुरुषांना कुमार्गास लावतात. माझा एवढाच प्रश्न आहे की या मनूला आई होती का नव्हती? आणि तुम्हाला सगळ्यांना आई आहे ना? तुम्ही कुठल्या जाती नाती काय ते मला धर्मबिर्म माहित नाहीत. तुम्हाला मान्य आहे का तुमची आई अशी आहे का? नाही. मला हात उचलून सांगा ना, तुमची आई अशी आहे का? सगळ्यांनी हात उंच करा बरं. अर्ध्या जणांनी खाली काय ठेवताय? मनूच्या तुम्हाला सांगतो अजून आईच्या पोटी जन्म नंतर गेला. आता मी हा श्लोक वाटत नाही पण त्याचा ट्रान्सलेशन सांगतो. वरीच 5 सूत्रांमध्ये मनुस्मृती 4 वर्णांची निर्मिती सांगते. मग ब्रह्मदेवानेच या वर्णांच्या कामांची विभागणी केली आहे असं सांगणे. ब्राह्मणांची काम नाही. शिकणे, शिकवणे, यजन, याजन, दान घेणे व देणे, प्रजारक्षण, दान देणे, यज्ञ, अध्ययन, विजयासुक्त नसणे ही क्षत्रियांची कामे. पशुपालन, ज्ञान, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, सावकारी, शेती ही वैश्यांची कामं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्गांच्या कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवाने नेमून दिलेल्या शूद्रांची कामं. 10 वर्ष वयाचा ब्राह्मण, 10 वर्ष, तू शतवर्ष, तू भूमिपम, पिता पुत्र विजानी याद ब्राह्मणस्तु तया पिता. 10 वर्ष वयाचा ब्राह्मण मुलगा 100 वर्ष वयाच्या क्षत्रियाला पित्याप्रमाणे आहे. हे मी नाही म्हणत, म्हणून म्हणतोय. म्हणजे प्रेत कुठनं काढावं हे देखील मनूने लिहून ठेवलंय. शूद्राचे प्रेत हे नगराच्या दक्षिणेने दाराने जावं, वैश्याचं प्रेत हे पश्चिमेने जावं, क्षत्रियाचं प्रेत हे उत्तरेकडून जावं आणि ब्राह्मणाने त्यांचा सर्वोच्च दर्जा कायम राखावा म्हणून सूर्य जिथे असेल त्या दिशेने आपलं प्रेत न्यावं. बाकी अत्यंत घाणेरड्या ठिकाणी मी वाचून दाखवत नाही. ह्याच्यात सर्वात जास्त घाण कोणाबद्दल लिहिलं असेल तर क्षुद्र आणि स्त्रिया. स्त्रिया ह्या मानवजातीत मोडत नाहीत.
त्यांचा उपभोग एवढंच त्यांचं काम आहे. त्यांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या, असं मनूचं मत आहे. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? आणि म्हणून मनूचे 2 श्लोक काय आणि अख्खं मनुस्मृती काय याचा समावेश हळूहळू होणार आहे. जेव्हा 2 श्लोक आत येत आहेत तेव्हा अख्खा मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही. मी यांना आज या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवलं की यांचा ऐतिहासिक संदर्भ आहे. बाबासाहेबांना जागा देणे, बाबासाहेबांसाठी उभं राहणं हे महाडच्या तमाम नागरिकांनी केलं. आजूबाजूच्या गावातले बहिष्कृत समाज जेव्हा इथे आला तेव्हा त्यांना अन्न पाणी काही मिळत नव्हतं. तेव्हा यांच्यासारख्या म्हणजे यांच्या आजोबांनी हे सगळं आयोजित केलं. त्याच्यासाठी त्यांना काय भोगावं लागलं तर त्यांच्या घरावरती भाई अनंतराव चित्रे यांच्या घरावरती, सहस्त्रबुद्धे यांच्या घरावरती, माधवशेठ थरवळ यांच्या घरावरती 10 वर्ष बहिष्कार घालण्यात आला. त्यांच्या पूजे अर्चा लग्नाला कोणीही जात नसत. आणि म्हणून ही जागा कुठेच त्यांना जागा न मिळू नये याची सोय करण्यात आली. पण ही जागा एका मुस्लिम व्यक्तीची असल्याने ती जागा मागण्यासाठी स्वतः सुरबानाना चित्रे सगळे गेले आणि त्यांनी त्या फतेह खान देशमुख मुठोलीकर यांना विनंती केली की तुम्ही तुमची जागा द्या. त्यांनी एका क्षणात सांगितलं देतो. त्याच्यानंतर मनुवादी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले जागा द्यायची नाही. ते म्हणाले मी जातीने मुसलमान आहे, एकदा दिला शब्द दिला. मी शब्द दिला आहे सुरबानांना की माझी जागा तुम्हाला दिलेली आहे, मी काय जागा परत घेणार नाही. बघा, हिंदू, मुसलमान, शूद्र, वर्ण व्यवस्थेतले वरचे टिप्पणीस हे सगळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी एकत्र आले. ही या महाराष्ट्राची ओळख आहे. काही निवडक लोक या महाराष्ट्राला बदनाम करतायत. काही निवडक लोक या महाराष्ट्राला परत एकदा 4000 5000 वर्ष पाठीमागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. एकीकडे संविधान बदलण्याचं काम सुरू आहे, एकीकडे जातीय द्वेष या माध्यमातून भडकवण्यात जाणार आहे, एकीकडे धर्मद्वेष वाढतोय आणि त्याच्यातनं या देशाला एक आव्हान निर्माण झालंय. जे आव्हान बाबासाहेब आणि या सगळ्यांनी महाडच्या लोकांनी उभ्या जगाला दाखवलं की बघा आम्ही हे कसं करू शकतो, भेदभाव आम्ही कसे मिटवू शकतो, ते आपल्याला सगळ्यांना महाडच्या धर्तीतनं एक स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रभर फिरावं लागेल. त्याच्यासाठी तयार राहा एवढंच तुम्हाला सांगतो. या घाई गडबडीत मनुस्मृती असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलंय. त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता. मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टीव्हीवाले चालवतील, काही जण आता अॅट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील. तर आम्ही कधी मुद्दामून केलेलं नाही. तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे. त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो. टीव्ही चॅनलवाले इथे आहेत, त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते. तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा. बाकी आमचे काही म्हणणं नाही. बाकी जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.